नमस्कार, मैं सैयद मसूद, आप देख रहे हैं डीसी न्यूज इंडिया। डीसी न्यूज इंडिया की टीम आज चर्चगेट के नरीमन पॉइंट पर स्थित भारतीय जनता पार्टी के कार्यालय पर पहुंची है। आपको बता दें, भारतीय जनता पार्टी के कार्यालय पर आज महाराष्ट्र सरकार के सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार जी ने जिस तरह से हिंदी को थोपे जाने को लेकर के पूरे महाराष्ट्र भर में वाद विवाद चल रहा है, इसी की सफाई देने के लिए आज भारतीय जनता पार्टी के कार्यालय में प्रेस कॉन्फ्रेंस रखी है और इसी प्रेस कॉन्फ्रेंस को कवर करने के लिए डीसी न्यूज इंडिया की टीम आज यहाँ पर पहुंची है। तो आप लोग बने रहिए डीसी न्यूज इंडिया पर, ताकि हम आपको उस प्रेस कॉन्फ्रेंस से जुड़ी सारी बातें, सारी तस्वीरें आप तक पहुंचा सके। खरं तर हिंदी शिकवण्याच्या ऑप्शनल पर्यायी जी काही भाषा आहे त्यातली हिंदी हा जो सरकारचा निर्णय आहे त्याला गैरसमजातून हिंदीची सक्ती केली असं मानलं जातंय। पण प्रत्यक्षात काय झालंय तर चर्चा आता 1ली ते 5वीच्या विषयावर चालू आहे, पण सरकारच्या या भूमिकेमुळे खरं तर आम्ही भारतीय जनता पक्षाने, सरकारने किंवा महायुतीने जी हिंदी 5वी, 6वी, 7वी याला बंधनकारक होती, ती 5वी, 6वी, 7वीची बंधनकारक हिंदी भाषा सुद्धा आता ऑप्शनल पर्याय केली आहे, तेही बंधन काढले आहे। हे आपण नीट समजून घ्या। म्हणजे 1ली ते 5वी अनिवार्यता काढली, सक्ती केली नाही, त्याऐवजी 5वी, 6वी, 7वी अगोदरच्या काळापासून विद्यार्थ्यांना हिंदी एक भाषा, तिसरी भाषा म्हणून जी बंधनकारक होती ती आता ऑप्शनल झाली, पर्यायी झाली, त्याचं पण बंधन निघालंय। जाणकारांनी याचा जरूर अभ्यास करा। केंद्रीय स्तरावरच्या या इंग्रजी, हिंदी आणि आता 22 भाषांमध्ये होतात त्या आपण जर परीक्षा बघितल्या, 27 परीक्षा आहेत, सगळ्या वाचत नाही, तर तिथे अन्य राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणारे क्रेडिट पॉइंट्स त्यातनं ते पुढे जाणं किंवा त्यांना तोंडी किंवा लेखी वेगवेगळ्या येते हिंदी भाषा किंवा तिसरी भाषा जी कुठली तरी राज्याची असेल ते येण्यामुळे मिळणारा ऍडव्हान्टेज हे माझ्या विद्यार्थ्यांना नको अशी भूमिका घेणं, यावर चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे।